हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजची काय तयारी चालू आहे तुम्हाला दाखवते. हे बघा आमचा दादा, हे बघा आमच्या दादाची छानपैकी तयारी चालू आहे. त्यांनी तर सकाळची तयारी करून दिली, पण आता तो परत वडे काढून देतोय गाडीवर. गाईज 2 दिवस झाले माझा ब्लॉग काय अपलोड नाही झाला, कारण माझा बर्थडे होता म्हणून मी काय ब्लॉग अपलोड नाही केले. पण मी हा माझ्या बर्थडेचा ब्लॉग 1-2 दिवसातच अपलोड करणार आहे. तुम्हाला मी आता आमच्या घरी पाहुणे आलेले मी तुम्हाला दाखवते की कोण आलेले आणि कशासाठी आलेले. आद्या पण आत्ताच झोपेतून उठलीये. आज खूप वेळ झोपली माझी आद्या. गाईज चला मी तुम्हाला दाखवते माझ्या बर्थडे साठी स्पेशल कोण कोण आलेला आहे. हा माझा भाऊ, ही आहे माझी भाची, हे आहे माझ्या आद्याचे पप्पा. आणि इकडे बघा आद्याची आवडती मामी आलेली आहे, आजी आलेली आहे आणि दोघींचा छानपैकी स्वयंपाक चालू आहे. हे बघा आद्याच्या मामीने छान मस्त छोलेची भाजी केलेली आहे. हे सगळे माझ्या स्पेशली बर्थडे साठी आलेले आहे. गाईज आता आज खूप पाहुण्यांची गडबड चालू आहे सकाळपासून. काल पण होती, आज पण चालू आहे, पण आज मोस्टली सगळं आवरलेलं आहे. ही बघा आद्या सकाळी उठल्यावर रोज तिला मम्मी लागती, तर आज ती मामी सोबत मस्त पैकी चहा आणि टोस्ट खात आहे. कालपासून जसे मामा मामी आजी आली तशी आद्या काय आजी मामा मामीला काही सोडतच नाही, मम्माकडे तर काही राहतच नाही, तिला नुसती मामीच पाहिजे. चला गाईज आता सगळं काही आवरलेलं आहे, तर मी आता काठवर व्हिजिट करायला जाते. बघते काठवर मुलांचं काय चालू आहे काही नाही. पाहुणे असू काही असू गाईज आता काही डेलीचं रुटीन थांबत नाही, त्याच्यासाठी आता मी सगळं आवरून चालले आहे काठवर. चला तर गाईज मी आता रेडी होऊन काठवर व्हिजिट देण्यासाठी चालली आहे. गाईज मी आता निघते आद्याच्या पप्पांसोबत. गाईज आता आद्या माझ्या मागे लागलेली. आता तुला मम्मा चल मला घेऊन यायचं तुला. चलो पण मी काय आद्याला घेऊन नाही जाणार आहे, कारण तुझी खूप त्रास देते मला गाडीवर. अरे वा चैतन्य माझ्या मागे लागलीये. चला बाय. गाईज आम्ही गाडीमध्ये जाणार होतो, पण आता पप्पा आलेत तर आम्ही बाईकवर चाललो. पप्पा पण आलेले आहे आता काठवरून. आता मी चालले. मी आता हाडको कॉर्नरच्या काठवर आलेली आहे. चला तर मग आता मी हडकोच्या काठवर आलेली आहे. आपण काय चालू आहे बघू हडको कॉर्नरला. हडको कॉर्नरला क्लायंट आहे, रितेश पॅकिंग करून इडलीची ऑर्डर होती. रितेश काय चालू आहे? पॅकिंग करून दिली. प्रदीपचं काय चालू आहे? कॉल आलेला आहे. अच्छा, कसं चालू आहे सकाळपासून? छान आहे का? कालची सुट्टी कशी गेली मग? काल महाशिवरात्र होती, काल मी सगळ्यांना सुट्टी दिली होती, तर खूप हॅपी होते. यांना सुट्टी दिली होती तर. हा ना प्रदीप, कालची सुट्टी कशी गेली? हे बघा फक्त झोप झाली म्हणतात, कारण याला झोप खूप गरजेची आहे. गाईज क्लायंट होऊन गेलेले हडको कॉर्नरचे. चालू आहे थोडेफार. तर आता हे दोघं पण रिलॅक्स आहे. गाईज आता माझी रील पण काढून झालेले आहे आणि काठवर पण काही गर्दी नाहीये, तर हे दोघं जण मॅनेज करून घेतील. आता मी चालले आहे बळीराम पाटीलला व्हिजिट देण्यासाठी. चला तर मी आता निघाले आहे बळीराम पाटीलला. आम्ही आलेलो आहोत बळीराम पाटीलच्या काठवर. चला मी आता बळीराम पाटीलला आले आहे, तर विचारू बळीराम पाटीलचा क्राऊड कसा आहे. हे बघा बळीराम पाटीलला काय चालली. मोनिका छानपैकी नाश्ता करत आहे. मोनिकाचे मिस्टर पण नाश्ता करत आहे. आद्याच्या पप्पांनी आता पाणतेल्यामध्ये सांबार ओतलेलं आहे, गरम करायला ठेवलेला आहे. क्लायंट होते चालू, पण आता नाहीये. क्लायंट चालू आहे पण आता नाहीये, रस थोडा कमी आहे. हो विचार
घरी वडे वगैरे काढते मी, चटणी करते, सांबर करते सकाळी पहाटे उठून. काही मला आज खूप डोसा बनवायची इच्छा झाली होती म्हणून मी आज डोसा बनवलाय. हे बघा, हा आहे माझा डोसा. मी ट्राय नाही येतो मला, पण गाडीवर आल्यावर इच्छा होती की डोसा ट्राय करून बघावा. आद्याचे पप्पा पण आताच वडे घेऊन आले घरून जाऊन. इथे पण क्लायंट चालू आहे. ऊन पण खूप झालंय आज. मी तुम्हाला दाखवते काय चालू आहे आउटलेट वर. मी डोसा ट्राय केलेला, इडली लावलेली आहे. दादा उभे आहे, दादांना खूप ऊन लागलेला आहे. कस्टमर पण चालू आहे. चला काही क्राऊड पण कमी झालेला आहे आता, ऊन पण खूप झालेलं आहे. मी आता घरी जाते. आजचा ब्लॉग इथे स्टॉप करूया. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय, हॅव अ नाईस डे.